छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय रुग्णालय घाटी परिसरात बजाज अध्यापन संकुल या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे। या इमारतीच्या बांधकामासाठी बजाज ऑटो कंपनीने CSR मार्फत 12 कोटीची मदत केली असून जूनमध्ये बजाज अध्यापन संकुल या इमारतीचे उद्घाटन होणार आहे, असं घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी इमारतीच्या निरीक्षणादरम्यान सांगितलं आहे। काय नेमकं कार्य झालं? आपल्याला बजाज ऑटो लिमिटेड तर्फे हे जे CSR म्हणतो आपण चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून 12 कोटी रुपयापेक्षा जास्त त्यांनी CSR आपल्याला दिलेला आहे। त्याच्यातून हे बजाज अध्यापन संकुल या ठिकाणी उभारलेलं आहे आणि या ठिकाणी 4 लेक्चर थिएटर कॉम्प्लेक्स आहेत, लेक्चर थिएटर्स आहेत। तर त्या लेक्चर थिएटरमध्ये MBBSच्या 200 विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांचे व्याख्यान होणार आहेत। मागील 8 वर्षापासून ज्यावेळेस आमच्या या संस्थेच्या अधिष्ठाता म्हणून डॉक्टर कानन येळेकर मॅडम होत्या, तेव्हापासून आमची मागणी होती की हे मेडिकल कॉलेज आहे, याची सुरुवात 100 विद्यार्थ्यांपासून झालेली असून आता या ठिकाणी 200 विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेतात। त्यामुळे 200 विद्यार्थ्यांना 240 इंटेक कॅपॅसिटीचं व्याख्यान कक्ष लागतो, लेक्चर थिएटर लागतं आणि ती मागणी त्यावेळेस मान्य करण्यात आली। त्यामुळं बजाज ऑटो लिमिटेडनं आम्हाला हे CSRमध्ये एवढं पैसा मंजूर करून एक सर्व सुविधांनी युक्त, ज्यामध्ये सर्व प्रकारच्या ऑडिओ व्हिज्युअल सिस्टीम आम्ही लावलेले आहेत आणि त्याची आता ही सध्या आम्ही चाचणी घेत आहोत, त्याचं इन्स्पेक्शन करत आहोत आणि जूनमध्ये याचं रीतसर आमच्या खात्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री असतील, पालकमंत्री असतील किंवा आमचे वैद्यकीय शिक्षण सचिव, माननीय आयुक्त, जिल्हाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत याचा सर्वांच्या सोयीनुसार याची डेट ठरवण्यात येईल आणि त्याचं उद्घाटन करण्यात येईल। बेसिकली काय की हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे, या ठिकाणी डॉक्टर तयार करण्याचं, डॉक्टरांना चांगलं शिक्षण देण्याचं एक अनुभवी अद्ययावत नॉलेज असलेला डॉक्टर या ठिकाणी तयार व्हावा, हा मूळ शासनाचा उद्देश आहे आणि त्यामुळं या ठिकाणी MBBSचे विद्यार्थी असतील, MD-MSचे असतील, या सर्वांना शिक्षण देऊन ते बाहेर पडावेत आणि त्यासाठी ह्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि हा आजचा इन्स्पेक्शनचा तोच एक भाग आहे।